आम्ही सगळे पैसे ठेवले आहेत. तुझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे. गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय. आज सकाळी झाले 9 वाजता. खरं तर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आतापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाहीये. हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचंय. आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ऍप्लिकेशन्स येत आहेत, म्हणजे काही निवेदनं येत आहेत की ज्या स्वतःहून स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या पात्र होत नाहीयेत योजनेमध्ये त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदनं येत आहेत की आम्ही साधारणपणे या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत. तर त्या संदर्भातले जे ऍप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून, काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे, काही डायरेक्ट विभागाकडे असेल, तर अशा पद्धतीचे येत आहेत. पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा काही 3-3.5-4 हजार मध्ये असेल आणि तो रोज 5-10 अशा पद्धतीचे अर्ज आहेत. काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत, म्हणजे आता लग्न होऊन ज्या इतर राज्यांमध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या, त्या पद्धतीने त्या लाभ घेत होत्या. काहींची इन्कम जे आहे 2.5 लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल. काहींनी आत्ता कदाचित 4 चाकी वाहनं घेतलेली असतील, त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनच असतील. सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत. पण त्याच्यातूनही किंवा इतर जे काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आतापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाहीये. स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाहीयेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत, अशा पद्धतीचे जे ऍप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आतापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता. डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं. आता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. त्याच्यामुळे कुठेही आम्ही आतापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंट मधनं घेतलेला नाहीये. याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना, लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचंय. आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाहीये. त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये. आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये. त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही. ते साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ऍप्लिकेशन दिलेले आहेत, त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे. प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये सुद्धा असा निर्णय म्हणजे स्वतः सरकार कोणाला पैसे परत मागणार नाही, त्यांची इच्छा आहे त्यांनी परत करावं असं धोरण पुढे पण अवलंबलं जाणार निश्चितपणाने. कारण आम्ही आता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे, शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही 2 किंवा 3 महिन्याच्या गॅपनी लाभ दिलेला आहे. आता डिसेंबरचा 1 महिन्याचाच लाभ गेलाय किंवा जानेवारीचा आता जाणार आहे तो जानेवारी महिन्याचाच लाभ जाणार आहे. पण याच्या आधी 9 ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला